भारताच्या दक्षिणेच्या तीरावर समुद्राच्या किनारी एक लहानसं गाव होतं. या गावात 2 भाऊ राहत होते, व्यंकट आणि श्रीधर. दोघेही कोळी होते. आज समुद्राच्या पृष्ठभागावर मासे दिसत नाहीयेत. आपल्याला खोल समुद्रात जायला हवं. हो अण्णा, हेच योग्य राहील. व्यंकट आणि श्रीधरचं एक मोठं जहाज होतं, ज्याच्या भरवशावर ते नेहमी खोल समुद्रात मासे पकडायला जात असत. दोघेही भाऊ नाव चालवण्यात कर्तबगार होते. खोल समुद्रात मोठमोठाल्या लाटातूनही जहाज यशस्वीपणे घेऊन जात होते. वाण्णा, मज्जा आली. अशा मोठमोठ्या लाटांमध्ये जहाज चालवण्याची वेगळीच मज्जा आहे बघा. ते तर आहेच, पण या लाटा खूप धोकादायक आहेत. क्षणभरात अख्खं जहाज बुडवू शकतं. आपलं नशीब चांगलं म्हणून आपण दरवेळी वाचतो. हो अण्णा, बहुतेक हा आपला पूर्वजांचा आशीर्वाद आहे, म्हणूनच समुद्र आपल्याला नेहमी वाचवतो. हो, शेवटी समुद्र त्याच्याच मुलांना कसा काय मारेल. लाटांचा दाब कमी होताच व्यंकट आणि श्रीधरने त्यांचं जाळं फेकलं आणि मासे पकडू लागले. आणि जेव्हा ते समुद्र किनारी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की व्यंकटचा मुलगा सुब्बू त्यांची वाट पाहत होता. अरे सुब्बू, तू इथे काय करतोयस? अप्पा, तुम्हीच तर म्हणाला होते की तुम्ही मला बोट चालवायला शिकवाल. हो, आठवलं. अरे बापरे, एवढे मासे. अप्पा, मला सुद्धा तुम्हा दोघांसारखं खोल समुद्रात मासे पकडायला जायचं आहे. तू नक्की जाशील. आधी बोट चालवायला तरी शिक, तेव्हाच तू जहाज चालवू शकशील ना. हो, म्हणूनच तर इथे आलोय. श्रीधर, तू सगळे मासे विकून टाक. मी सुब्बूला बोट चालवायला शिकवतो. ठीक आहे अण्णा. व्यंकट एका लहानशा नावेत बसला आणि त्याच्या मुलाला शिकवू लागला की कसा वल्हव चालवायचा आणि कसा नावेचा तोल सांभाळायचा. हे तर खूपच सोपं आहे, पण जेव्हा लाटा मोठ्या होऊ लागतात तेव्हा हे कठीण होऊन बसतं. मोठमोठ्या लाटा बोट बुडवून टाकतात. जर योग्य वेळी तू हात चालवला नाहीस तर समुद्र तुला गिळून टाकेल. म्हणूनच नेहमीच सावध राहा. नाविकांची दृष्टी नेहमी लाटांवरच असायला हवी. हो अप्पा. मग व्यंकटने वल्लव सुब्बूच्या हाती सोपवलं. तो सहजपणे नाव चालवत होता. सुब्बू आनंदात होता, पण तो लवकरच दमला. अप्पा, हात दुखावतोय. एवढ्या लवकर? काही हरकत नाही, चल. सुब्बू आणि व्यंकटने नाव किनाऱ्याला बांधली आणि घराकडे निघाले. अरे आलंस का सुब्बू? कसं काय वाटलं नाव चालवून? खूप छान, पण माझे हात खूप दुखायला लागले. वहिनी, तुमच्या मुलाचे हात दुखतायत. जरा तेल गरम करून आणा बघा. सुब्बूची आई तेल घेऊन आली. सुब्बू, खूप दुखतंय का? काय वहिनी, तू पण एवढ्याशा गोष्टीची काळजी करते. आण ते तेल इकडे दे मला. सुब्बूचे काका त्याच्या हाताला गरम तेलाची मालिश करू लागले. आज पहिल्यांदा तू नाव चालवली ना, म्हणूनच दुखतायत हात. पण काळजी नको करू, लवकरच सवय होईल. ठीक आहे. सुब्बूची काकू सुब्बूसाठी हळदीचं दूध घेऊन आली. हे पिऊन टाक सुब्बू, वेदना कमी होतील. सुब्बूचं अख्खं कुटुंब त्याची सेवा करत होतं. दुसऱ्या दिवशीही सुब्बू नाव शिकायला गेला. यावेळी त्याचे बाबा त्याला आणखी खोल समुद्रात घेऊन गेले. सुब्बू सावध होता, त्यामुळे तो लवकरच चांगली नाव चालवायला शिकत होता. असंच अनेक दिवस चालू राहिलं आणि सुब्बू नाव चालवायला शिकलाच. एक दिवस अख्खं कुटुंब पूजा करत होतं, तेव्हा सुब्बूच्या समोर एक ताम्रपत्र पडलं. हे काय आहे? सुब्बूने ते ताम्रपत्र त्याच्या बाबांना दिलं. हे ताम्रपत्र आहे, पण ही भाषा मला कळत नाही. अण्णा, मी शेजारच्या स्वामीजींनी बोलून आणतो. ठीक आहे.
श्रीधर स्वामीजींना घेऊन तिथे आला आणि व्यंकटने ते ताम्रपत्र स्वामीजींना दाखवलं. यात काय लिहिलं आहे? स्वामीजींनी ते ताम्रपत्र पाहिलं आणि त्यांचे डोळे विस्फारले. या ताम्रपत्रात कुबेराच्या खजिन्याचा रस्ता लिहिलेला आहे. काय? कुबेराचा खजिना? हो. आपल्या जागेपासून दक्षिण दिशेला जाताना तुम्हाला मोठमोठ्या लाटा लागतील. त्या लाटा पार करून तुम्हाला तो द्वीप दिसेल. या द्वीपावर एक द्वीप राक्षस असेल. फक्त तोच तुम्हाला कुबेराच्या खजिन्यापर्यंत पोचवू शकतो. कुबेर तर सोन्याचा देव आहे ना? त्यांचा खजिना तर सोन्यानेच भरला असेल ना? हो, हा जगातला सर्वात मोठा खजिना असेल. पण याच्यापर्यंत पोचणं एवढं सोपं नसणार आहे. हे ताम्रपत्र आपल्याला मिळालं आहे, याचा काहीतरी अर्थ असेलच ना? आपण कुबेराचा खजिना शोधायचा प्रयत्न करायला हवा. पण हे धोकादायक असू शकतं. खोल समुद्रातल्या मोठमोठ्या लाटांचाही सामना करावा लागेल. तू त्याची काळजी करू नकोस. आपण अनेकदा त्या लाटांवर स्वार झालो आहोत. श्रीधर, मला वाटतं आपण दोघे कुबेराचा खजिना नक्कीच शोधून काढू. हो या अण्णा. आणि हे ठरलं की व्यंकट आणि श्रीधर कुबेराच्या खजिन्याच्या शोधात जातील. काही दिवसांनी व्यंकट आणि श्रीधर त्यांच्या काही साथीदारांसोबत निघाले कुबेराच्या खजिन्याच्या शोधात. श्रीधर, पुढे मोठमोठ्या लाटा आहेत. होय अण्णा. व्यंकट आणि श्रीधरने मिळून मोठमोठ्या लाटांना तोंड दिलं आणि खूपच समजुतीने जहाज सुरक्षितपणे पार केलं. खोल समुद्र तर पार केला, पण तो द्वीप कुठे आहे? श्रीधरला लांबून उजेड दिसू लागला होता. बहुतेक त्या दिशेला. जहाज उजेडाच्या दिशेला वळवलं गेलं आणि काही तासातच ते द्वीपाजवळ जाऊन पोहोचले. दोघेही आनंदाने द्वीपाजवळ उतरले. ते ताम्रपत्र अगदी खरं होतं. खोल समुद्रापासून काहीच अंतरावर हा द्वीप आहे. आता आपण या द्वीपाच्या राक्षसाशी बोलायला हवं. दोघे इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हाच एक म्हातारा, जो दिसायला खूप वेगळा होता, त्यांच्या जवळ आला. कोण आहात तुम्ही आणि इथे का आला आहात? आम्ही कोळी आहोत आणि आम्हाला आमच्या घरात एक ताम्रपत्र सापडलं आहे, ज्याच्या मदतीने आम्ही या द्वीपापर्यंत पोचलो आहोत कुबेराचा खजिना शोधायला. काय करणार तुम्ही त्या कुबेराच्या खजिन्याने? काय करणार म्हणजे काय? आम्ही श्रीमंत होऊ. जगातला सर्वात मोठा खजिना ज्याच्याजवळ असेल तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस होईल ना. तो म्हातारा माणूस अदृश्य झाला. हा म्हातारा माणूस कुठे गेला? फक्त यालाच खजिन्याची वाट माहितीये. अण्णा, हा द्वीप लहान आहे. आपल्याला खजिना नक्की सापडेल. आपण स्वतःच शोधूया. ठीक आहे. व्यंकट, श्रीधर आणि त्यांचे सहकारी खजिन्याचा शोध घेऊ लागले. श्रीधरला एक खड्डा दिसला. मला वाटतं इथे कोणीतरी आधी खणलेला आहे. आपण इथेच खणायला हवं. ठीक आहे. सगळे मिळून खड्डा खणू लागले. काही तासातच खड्डा मोठा झाला. एवढा मोठा की सगळे त्यात सामावले गेले. ते सगळे खणून खणून दमले होते, म्हणून आराम करू लागले. तेव्हाच त्यांना हसण्याचा आवाज आला आणि त्यांना तो म्हातारा माणूस दिसला. त्या म्हाताऱ्या माणसाच्या इशाऱ्यावर तो खड्डा वरून बंद होऊ लागला. नाही. त्या म्हाताऱ्या माणसाने त्या सर्वांना त्या खड्ड्यात कैद करून ठेवलं. महिने उलटले. व्यंकटचं कुटुंब काळजीत होतं. ते दोघं कधी येतील? त्यांच्यासोबत काही अपघात तर झाला नसेल ना? अशा गोष्टी करू नकोस. संध्या आणि अपर्णा दोघी रडत होत्या. सुबूही काळजीत होता. आई, मी आपण
काकांना शोधून आणेन. पण तू खोल समुद्र कसा पार करशील? आपाने मला खोल समुद्रात नाव चालवायला शिकवली आहे. मी त्यांना नक्की शोधून आणेन. सुब्बूने त्याच्या अम्मा आणि काकूचा आशीर्वाद घेतला आणि निघाला त्याच्या पप्पांच्या आणि काकांच्या शोधात. सुब्बू त्याच्या लहानशा नावेला वल्हवत खोल समुद्रात पोहोचला. तिथे त्याने मोठमोठ्या लाटा पार केल्या आणि खूप कुशलपणे तो पुढे जात राहिला आणि नाव चालवत चालवत तो द्वीपाच्या पलीकडे पोहोचला. त्याने द्वीप पार करताच द्वीपाचा म्हातारा रक्षक त्याच्या समोर आला. कोण आहेस तू? इथे का आला आहेस? मी सुब्बू आहे. मी माझ्या आप्पा आणि काकांच्या शोधात इथे आलो आहे. मला खजिना नकोय. मला फक्त माझे आप्पा आणि काका हवेत. पुन्हा एकदा तो म्हातारा माणूस अदृश्य झाला. सुब्बू इकडे तिकडे पाहू लागला आणि तेव्हाच सुब्बूला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. आप्पा, आप्पा, सुब्बू. सुब्बूला त्याच्या पित्याचा आवाज येऊ लागला. तो त्याच जागी खणू लागला. काही वेळ खणल्यानंतर त्याला त्या खड्ड्यात त्याचे आप्पा, काका आणि बाकीचे सगळे लोक सापडले. आता तुला ते मिळालं आहे ज्याच्यासाठी तू आला होतास. हो, तुम्ही त्यांना सोडून द्या. मी इथून निघून जाईन. म्हाताऱ्या माणसाने सर्व लोकांना खड्ड्यातून बाहेर काढलं. काय तुम्हाला खरंच खजिना नकोय का? नाही, मी तुझ्यासारख्याच एखाद्या माणसाच्या शोधात होतो. कुबेराचा हा खजिना तुझाच आहे. या खजिन्याने सगळ्यांचं भलं कर. म्हातारा रखवालदार अदृश्य झाला आणि सुब्बू आणि सर्वांच्या समोर सोन्याचा खजिना आला. सोन्याची नाणी, दागिने, भांडी, खजिना बघून व्यंकट आणि श्रीधर सोबतच इतर लोकही खुश झाले. ते ताम्रपत्र सुब्बूच्या हाती पडलं होतं आणि तो खजिनाही त्यालाच मिळाला. कुबेराच्या खजिन्याने त्याचा योग्य वारस स्वतःच शोधून काढला.